आणि आपण सुरुवात करणार आहोत या बुलेटिनची नेहमीप्रमाणे न्यूज ऑफ द डे पासून। आजची आमची सगळ्यात महत्त्वाची जी बातमी आहे ती अत्यंत चिंताजनक आहे। महाराष्ट्र सरकारमधले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या एमईटी या शिक्षण संस्थेबद्दलची ही बातमी आहे। छगन भुजबळ आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत। कालपासून या बातम्या येत आहेत। हा सगळा गैरव्यवहार ते दडपण्याचा प्रयत्न करतायत, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत, असाही आरोप त्यांचे निकटवर्तीयच करतायत। IBN लोकमतनं याचा केलेला पर्दाफाश आपण पाहणार आहोत याच प्राइम टाइम मध्ये। आणि आपल्या सोबत असणार आहेत एमईटीचे एक संचालक आणि छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय सुनील कर्वे। महाराष्ट्र सरकारमधले एक ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ राजकीय अडचणीत आलेले आहेत। वांद्रे इथल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी 179 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप याच संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कर्वे यांनी काल केला। भुजबळांनी या संस्थेत फर्निचर शोरूम सुरू केली होती आणि ती आता सांताक्रूजला हलवली आहे असा नवा आरोपही त्यांनी आज केला। या घोटाळ्याची लेखी तक्रार सुनील कर्वेंनी आर्थिक गुन्हे विभागाकडे केली आहे। ट्रस्टशी संबंधित मालमत्तेचा वापर भुजबळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करतायत आणि स्वतःची जहागिरी असल्याप्रमाणे शिक्षण संस्थेचाही गैरवापर करतायत असं त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। नाशिकची भुजबळ नॉलेज सिटी आणि मुंबई कॅम्पसमधल्या इमारतीच्या 2 मजल्यांचा भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेकायदेशीर ताबा घेतल्याचा गंभीर आरोपही सुनील कर्वे यांनी केलाय। एमईटी या संस्थेमध्ये या सर्व आरोपांनंतर एमईटी या संस्थेबाहेर अतिशय संशयास्पद हालचाली सुरू झाल्यात। त्याचा वेध घेतलाय आमचे प्रिन्सिपल कॉरेस्पॉन्डंट अलका दुपकरनं। काय चाललंय एमईटी मध्ये ते बघूया। गुरुवारी दुपारी IBN लोकमतची टीम एमईटी मध्ये पोहोचली, पण एमईटीचे सहसंस्थापक सुनील कर्वे यांना भेटण्यापासून आमच्या टीमला 1 तास रोखून ठेवण्यात आलं। अखेरीस सुनील कर्वे हे स्वतःच 8व्या मजल्यावरून खाली उतरले, पण एमईटी मध्ये शूटिंग करू नका अशी दमदाटी समीर भुजबळ यांच्या PAने केली। या दमदाटीला बळी न पडता IBN लोकमतनं शूटिंग सुरूच ठेवलं। एमईटीच्या 8व्या मजल्याचा कब्जा भुजबळ यांच्या सुना वृषाली आणि शेफाली यांनी बेकायदेशीरपणे घेतलाय। त्यांनी ईदिन फर्निचर या कंपनीचं शोरूमच 8व्या मजल्यावर थाटलंय। याबद्दलची तक्रार धर्मदाय आयुक्त आणि आर्थिक गुन्हे विभागाकडे केल्यानंतर मात्र सूत्र वेगानं हलली। रातोरात ट्रक भरून शोरूम मधलं सामान बाहेर काढण्यात आलं। म्हणजे एक प्रकारे पुरावेच नष्ट करण्याचा हा प्रकार आहे असा आरोप सुनील कर्वे यांनी केलाय। हे म्हणजेच एव्हिडन्स डिस्ट्रॉय करायचं काम चालू आहे, त्यामुळे हे फार सिरियस आहे आणि फक्त मसल पॉवर आणि ह्या गोष्टींनी ते हे करू बघतायत। हा सगळा प्रकार इथंच थांबला नाही। भरलेले ट्रक बाहेर काढण्यासाठी एमईटीचं मागचं गेट चक्क पडदे लावून झाकण्यात आलं। भुजबळ अध्यक्ष असलेल्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या मुंबई कॅम्पसच्या बिल्डिंगच्या मागच्या गेटच्या मागे नेमकं काय दडलंय असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण गेटला संपूर्णपणे पडद्याने झाकण्यात आलेलं आहे। आपण बघतोय या पद्धतीने इथे असलेले सिक्युरिटी गार्ड जे आहेत हे आपण दाखवू शकतोय। त्यांना आम्ही विचारण्यासाठी आलो होतो की हे गेट का बंद आहे, पण गेटवर मोठाच्या मोठा पडदा लावण्यात आलेला आहे आणि हे गेट गेल्या 2 दिवसांपासून बंद ठेवण्यात आले। आणि आता या पुढचा आणखी एक धक्कादायक प्रकार बघा। ट्रक मधून बाहेर काढलेलं हे सामान ते सांताक्रूज इथल्या कॉन्व्हेंट ॲव्हेन्यू रोडवरच्या छगन भुजबळ यांच्या बहुमजली बंगल्यामध्ये, ते देखील पोलीस संरक्षणात। आणि इथं मीडियाला फिरकू न देण्याची खबरदारी भुजबळांच्या लोकांनी घेतली असा कर्वेंचा नवा आरोप आहे। एमईटी म्हणजे भुजबळ असं समीकरण तयार करण्याचा भुजबळ यांचा डाव सुनील कर्वे यांनी उधळून लावलाय आणि त्यासाठी संधी साधली आहे ती निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीची। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह अलका धुपकर, IBN लोकमत, मुंबई।
एकीकडे छगन भुजबळांच्या एमईटी या संस्थेतलं हे प्रकरण गाजतंय, तर दुसरीकडे दिल्लीतल्या नव्या महाराष्ट्र सदनाचं बांधकामही आता वादात अडकलंय. महाराष्ट्र सदनात फर्निचर बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट इदिन फर्निचर या कंपनीला देण्यात आलंय आणि ही कंपनी आहे छगन भुजबळ यांची सून शेफाली आणि वृषाली भुजबळ यांची. हे कॉन्ट्रॅक्ट सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून भुजबळांच्या सुनांना कसं मिळालं यावर छगन भुजबळ यांनी उत्तर देणं टाळलंय. याबद्दलच सांगतोय आमचा सिनियर कॉरेस्पॉन्डंट अमेय तिरोडकर दिल्लीहून. आपण पोचलोय नवी दिल्लीमध्ये बनत असलेल्या नवीन महाराष्ट्र सदनमध्ये. कस्तुरबा गांधी मार्गावर बनत असलेलं हे महाराष्ट्र सदन पेशव्यांच्या काळातील वास्तुशैलीची आठवण करून देणारं आहे. पण आता हे महाराष्ट्र सदन एका नव्या वादात सापडलंय. सध्या इथे काम सुरू आहे ते म्हणजे बिल्डिंगचं आणि पॉलिशिंगचं, पण इथलं फर्निचरचं कॉन्ट्रॅक्ट हे इदिन फर्निचर या कंपनीला दिलं गेल्याचं आपल्याला कळतंय. आणि इदिन फर्निचर कंपनी आहे शेफाली भुजबळ आणि वृषाली भुजबळ यांची. ह्या दोन्ही छगन भुजबळ यांच्या सुना आहेत. महाराष्ट्र सदनचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडूनच दिलेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाच्या सुनांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे थेट डायरेक्ट हा भुजबळ यांचा एक नवीन प्रकरण बाहेर आलेलं आहे अशी चर्चा सुरू झालेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? महाराष्ट्र सरकारने म्हणून इथे हे थेट कॉन्ट्रॅक्ट इदिन फर्निचरला दिलंय की चमनकर म्हणून जे या ठिकाणी महाराष्ट्र सदनचं काम करतात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट इदिन फर्निचरला दिलंय हे समोर आलं पाहिजे. छगन भुजबळ यांनी या सगळ्या संदर्भामध्ये मी निवडणुकीच्या नंतर बोलेन असं जरी सांगितलं असलं तरी एक नवीन वादाचा मुद्दा या नवीन महाराष्ट्र सदनच्या निमित्ताने पुढे आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज अरोरा सोबत अमेय तिरोडकर, IBN लोकमत, नवी दिल्ली. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या या गंभीर आरोपामुळे छगन भुजबळ अडचणीत आले आहेत. पण छगन भुजबळांवर नेमके कोणते आरोप करण्यात आले आहेत ते जरा पाहूया. पहिला आरोप आहे एमईटीच्या मालमत्तेचा वैयक्तिक कारणासाठी गैरवापर केला. एमईटीचा राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी वापर केला. मुंबई पब्लिक ट्रस्ट 1950 या कायद्याचा भंग या भुजबळांच्या वागणुकीमुळे झालेला आहे. नाशिकमध्ये एमईटीच्या भूखंडावर भुजबळ यांनी नॉलेज सिटी उभारली. नॉलेज सिटीच्या कर्जाचे हप्ते ट्रस्टच्या फंडातून भुजबळांनी भरले असाही आरोप करण्यात आलेला आहे. नॉलेज सिटीसाठीचे 25 कोटी त्यावरचं व्याज असं 56 कोटी रुपये भुजबळांनी बुडवले असाही आरोप होतोय. एमईटीच्या 8व्या आणि 10व्या मजल्याचा भुजबळांच्या कुटुंबियांनी गैरवापर केला असाही आरोप आहे. गेले 2 दिवस आम्ही प्रयत्न केला की छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांनी या प्रकरणाविषयी आपली बाजू मांडावी. सुरुवातीला त्यांनी नकार दिला. नंतर नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या गडबडीमध्ये ते काय म्हणाले हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. पण त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण 48 तास उलटण्यानंतरही दिलं नाही हे लक्षात घ्या. बघूया भुजबळ काय म्हणाले. प्रचार मला करायला मिळू नये हे खरं प्रचार संपल्याशिवाय काय नाही. प्रचार